नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेली 2 दिवस आपण प्रकरण क्रमांक 8 पर्यटन आणि इतिहास हे प्रकरण पाहतोय. यामधीलच आज शेवटचा टप्पा आपण यामध्ये पाहणार आहोत की या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. यावर्षी खरं तर तुमच्या लक्षात आलं असेल की इतिहास पाहत असताना यामध्ये आपण अनेक प्रकरणाच्या माध्यमातून यावर्षीचा इतिहास बघितला, ज्यामध्ये भारतीय कलांचा इतिहास, प्रसारमाध्यमे आणि इतिहास, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, खेळ आणि इतिहास आणि हे 8वं प्रकरण आपण पर्यटन आणि इतिहास हे पाहतोय. यावर्षीचा जो आपला इतिहास आहे ना, हा इतिहास थोडासा वेगळा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक प्रकरणामध्ये आपण उदाहरणार्थ भारतीय कलांचा इतिहास, मग या कलांच्या इतिहासामध्ये आपल्याला जे काही रोजगाराच्या संधी आहेत या कशा आहेत हे आपण पाहिलं. प्रसारमाध्यम आणि इतिहास यामध्ये देखील प्रसारमाध्यमाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला रोजगाराच्या संधी कशा आहेत याचाही आपण विचार केला. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास याही प्रकरणामध्ये मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये आपण कशा पद्धतीनं रोजगार निर्मिती करू शकतो हेही पाहिलं. आणि अगदी खेळ आणि इतिहास यामध्ये देखील खेळांचा इतिहास आपण समजून घेत असताना याही क्षेत्रामध्ये आपल्याला व्यवसायाच्या संधी कशा उपलब्ध आहेत. एकूणच काय तर जे काही आपण तिसरं प्रकरण पाहिलेलं होतं उपयोजित इतिहास, ही जी काही संकल्पना आहे म्हणजे कोणती, तर हा सगळ्यांचा इतिहास पाहत असताना या इतिहासाचा उपयोग आपल्याला वैयक्तिक जीवनामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करत असताना कशा पद्धतीनं होतो हे संपूर्ण या वर्षीच्या इतिहासामध्ये आपण पाहिलेलं आहे. आता याही प्रकरणामध्ये या अगोदर आपण पाहिलं की पर्यटनाचे प्रकार कोणकोणते आहेत. या तासामध्ये आपण हे जे काही पर्यटन आहे या पर्यटनामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला व्यवसायाच्या संधी आहेत याचा विचार करणार आहोत. अर्थातच या पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये रोजगार निर्माण करणाऱ्या वाटा कशा आहेत हे आपण बघणार आहोत. मुळातच विद्यार्थी मित्रांनो, पर्यटन हा जो आहे ना, हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. जर आपण त्याच्याकडे व्यावसायिक पद्धतीनं जर लक्ष दिलं ना, तर एक कायमस्वरूपी व्यवसाय यामधून आपल्याला निर्माण होऊ शकतो. पण एक नाविन्यपूर्ण प्रयोग करणं हे मात्र गरजेचं आहे. आता एक उदाहरणार्थ बघा, या पर्यटनामुळे लोकांसाठी रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतात. समजा एखादे काही परदेशी पर्यटक हे भारताला भेट देण्यासाठी आले. आता ज्या वेळेला ते विमानतळावर उतरतात तेव्हापासून आपल्या देशामध्ये ते कुठे कुठे भेट देणार आहेत इथपर्यंत त्यांच्या सगळ्या सेवा आणि सुविधा पुरवणं हे या इथल्या लोकांचं काम असतं किंवा त्या पद्धतीनं ते लोक कामं करत असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला त्यातून रोजगार मिळत असतो. आता खरं तर काय होतं, ज्या वेळेला कोणतीही परदेशी व्यक्ती आपल्या देशामध्ये येते त्यावेळेला त्या व्यक्तीला इथे विसा भरावा लागतो, त्याची फी आपल्याला भरावी लागते, त्यामधून आपल्या देशाला महसूल मिळत असतो. त्याचबरोबर काही प्रवास खर्च असेल, हॉटेल असेल, खाणं असेल, येथील भाषा त्यांना माहीत नसते म्हणून त्यांना भाषकाची गरज असते. इथली वर्तमानपत्र असतील, काही संदर्भ साहित्य तो विकत घेत असतो. त्याचबरोबर जिथे जिथे तो भेटी देत असतो तिथे आठवण म्हणून काही स्थानिक वस्तू तो खरेदी करत असतो. म्हणजे या सगळ्यांच्या माध्यमातून या रोजगाराच्या ज्या काही संधी आहेत हे आपल्याला उपलब्ध झालेल्या बघायला मिळतात. आता दुसरं जर उदाहरण आपल्याला पाहायचं म्हटलं ना, तर आपण बघतो की पर्यटन केंद्रांच्या परिसरामध्ये बाजारपेठांचा विस्तार मोठ्या पद्धतीने झालेला असतो. अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल, जर तुम्ही कधी महाबळेश्वरला आपल्या शाळेच्या बऱ्याच वेळा सहली जातात तिथे आपण पाहतो की तिथे एक मोठी बाजारपेठ आहे आणि मग अनेक विद्यार्थी तिथं काही खरेदी करत असतात. मग तिथे जे काही हस्तोद्योगाच्या माध्यमातून असेल, काही कुटीर उद्योगाच्या माध्यमातून असेल, काही शेतीतील तिथे वेगळ्या प्रकारची काही पिकं असतील किंवा फळं असतील की जसं आपण स्ट्रॉबेरी, महाबळेश्वरला आपण गेल्यानंतर पहिली खरेदी आपण स्ट्रॉबेरीची करतो. म्हणजे या माध्यमातून देखील जो काही तिथले व्यवसाय असतात हे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात आणि म्हणून त्या वस्तूंच्या खरेदी विक्रीमध्ये वाढ ही मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला बघायला मिळते. अनेक हस्तकौशल्याच्या वस्तू असतात. आपल्याला माहीत आहे की लाकडी खेळणी बनवण्यासाठी महाराष्ट्रामधील सावंतवाडी हे जे गाव आहे हे प्रसिद्ध आहे. मग अनेक पर्यटक ज्या वेळेला कोकणात जातात किंवा गोव्याला भेट देतात आणि जर ते सावंतवाडीवरून जर गेले तर तिथे ह्या ज्या वस्तू ह्या प्रसिद्ध आहेत तिथल्या,
लाकडी खेळणी बनवण्यासाठी. हे खरेदी केल्याशिवाय तिथला जो पर्यटक आहे पुढे जाऊ शकत नाही आहे. यामुळे काय होतं, स्थानिकांच्या रोजगारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. आता पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास. या अगोदरच आपण पाहिलं की यामध्ये महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय वैभवशाली आहे. अनेक वारसा आपल्या राज्याला लाभलेला आहे. जर आपण पाहिलं तर अजिंठा, वेरूळ, घारापुरी यासारखी जागतिक कीर्तीची लेणी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. मग त्यामध्ये असणारी चित्र आहेत, त्यामध्ये असणारी शिल्प आहेत. एक अप्रतिम कलाकृती आपल्याला तिथे बघायला मिळतात. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत आणि म्हणून या तीर्थक्षेत्राला भेटी देण्यासाठी अनेक भाविक येतात आणि मग मात्र तेथील स्थानिक लोकांना मोठा रोजगार उपलब्ध होत असतो. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर पंढरपूर आपल्याला माहीत आहे की दरवर्षी आषाढी वारी असते. आता आपण माहीत आहे आपल्याला की दुर्दैवानं यंदा कोरोना असल्यामुळे यंदाची आषाढी वारी होऊ शकली नाही. परंतु पंढरपूरला आषाढी वारीच्या निमित्ताने जवळजवळ 7 ते 8 लाख लोक तिथे येतात आणि मग त्यांनी खरेदी केलेल्या वस्तू असतील, प्रसाद असेल, हार असतील, फुलं असतील, तुळशींच्या माळा असतील, तिथले हॉटेल असतील, तेथील लॉज असतील, तिथल्या राहण्याच्या सोयी असतील, असा कितीतरी मोठा रोजगार या लोकांना उपलब्ध होतो. मग शिर्डी आहे, शेगाव आहे, तुळजापूर आहे, कोल्हापूर आहे, नाशिक आहे, पैठण आहे, त्र्यंबकेश्वर, देहू, आळंदी, जेजुरी असे अनेक तीर्थक्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याचबरोबर हाजी मलंग, नांदेड येथील गुरुद्वार, मुंबईचे माउंट मेरी चर्च अशी ठिकाणं आहेत की जे अनेक धर्माचे आहेत आणि मग ते धर्मीय लोक या ठिकाणी येतात आणि त्यामुळे स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार हा उपलब्ध होत असतो. त्याचबरोबर आता जसं आपण पाहिलं की इथे काही लेणी आहेत, काही धार्मिक स्थळं आहेत, त्याबरोबर काही निसर्ग सौंदर्याने बहरलेली ठिकाणं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. उदाहरणार्थ महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळा, लोणावळा, माथेरान, चिखलदरा ही सगळी थंड हवेची ठिकाणं आहेत आणि म्हणून अनेक पर्यटक या थंड हवेच्या ठिकाणी भेट द्यायला येतात. तेथील निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. त्याचबरोबर अनेक मोठमोठी धरणं, त्याचबरोबर तिथे तयार होणारे विद्युत प्रकल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. मग कोयनानगर असेल, जायकवाडी, भाटघर, चांदोली ही धरणे, दाजीपूर, सागरेश्वर, ताडोबा ही अभयारण्य हेही महाराष्ट्रातील पर्यटन स्थळं ही महत्त्वाची असलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि या सगळ्यांचा विकास चांगल्या पद्धतीनं व्हावा म्हणून 1975मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना ही करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्यटन विकासाला चालना तर मिळालीच आहे, परंतु त्याचबरोबर येथील स्थानिक लोकांना देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळालेला आहे. आणि म्हणून या महामंडळातर्फे राज्यात 47 ठिकाणी पर्यटक निवासांची सोय केलेली आहे आणि यामध्ये सुमारे 4000हून अधिक पर्यटकांची निवासाची सोय होते. तसेच अनेक खाजगी व्यावसायिक या व्यवसायामध्ये उतरलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून हा जो काही पर्यटन व्यवसाय आहे हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे हे अगोदरच आपण पाहिलेलं आहे. आता हे सगळं बघत असताना काही गोष्टी किंवा काही संकल्पना या आपण बघूया. आता या पर्यटनामध्ये एक हेरिटेज वॉक, ज्याला वारसा मुसाफिरी असं म्हणतात. आता हा काय प्रकार आहे तर हेरिटेज वॉक याचा अर्थ असा होतो की ऐतिहासिक वारसास्थळाला भेट देण्यासाठी जाणे याला हेरिटेज वॉक असं म्हणतात. आणि मग यामध्ये काय असतं की ज्या ठिकाणी असे काही इतिहास घडला असेल तिथे प्रत्यक्षात जाऊन इतिहास जाणून घेणं आणि त्याची अनुभूती घेणं हे हेरिटेज वॉक यामध्ये येत असतं. त्याचबरोबर आपण जर पाहिलं ना तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं आपण अगोदरच बघितलं की काही थंड हवेची ठिकाणं आहेत आणि मग या थंड हवेच्या ठिकाणी येणारे हजारो पर्यटक असतात. त्यांना मार्गदर्शक म्हणून, ज्याला आपण गाईड असं म्हणतो, पर्यटकांना काही महत्त्वाच्या ठिकाणाची माहिती सांगत असतात, ते ठिकाणे दाखवत असतात. काही विशिष्ट ठिकाणी फोटोग्राफर फोटो काढून देतात. अनेक ठिकाणी घोडेवाले घोड्यावरून फेरफटका मारून आणतात, घोडागाडीत फिरवतात. ही सर्व कामं जे आहेत ना हे तेथील स्थानिक लोक करतात आणि यामुळे या कामातून त्यांना चांगला रोजगार मिळतो. म्हणजेच पर्यटन त्यांच्या उपजीविकेचे एक साधन ठरतं. बऱ्याच वेळेला आपण बघत असतो
की काही दर्जेदार शिक्षण संस्था असतात आणि म्हणून या दर्जेदार शिक्षण संस्थांना भेटी देणं, एखाद्या स्थळाची स्थानिक संस्कृती, इतिहास, परंपरा, ऐतिहासिक स्मारकांना भेटी देणं, तेथील लोकांनी मिळवलेले विविध क्षेत्रातील यश अभ्यासणे, तसेच तेथील नृत्य, संगीत, महोत्सव यामध्ये भाग घेणं, अशा अनेक उद्देशाने हे जे काही पर्यटक आहेत हे पर्यटक अनेक ठिकाणी येत असतात. आता आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्या जवळच महाबळेश्वर येथून जवळच असलेले भिलार नावाचं एक गाव आहे. आता ह्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे, संपूर्ण देशामध्ये हे गाव प्रसिद्ध आहे. काय वैशिष्ट्य आहे? एक तर ते निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेलं हे गाव. या गावाचं वैशिष्ट्य हे आहे की गावामध्ये या गावाला एक पुस्तकांचं गाव असं नाव देण्यात आलेलं आहे. आता असं का आहे तर या पुस्तकाच्या गावामध्ये अनेक घरात पर्यटकांसाठीची पुस्तके आहेत. वाचन चळवळ वाढावी, मराठी भाषेतील नवे जुने लेखन, संत साहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित चरित्रे, आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य यांच्या फुललेल्या बहारदार विश्वात तुम्ही वाचनानंद घ्यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबवलेला आहे. आणि म्हणून या भिलार गावामध्ये जेवढी घरं आहेत ना, या प्रत्येक घरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं ठेवलेली आहेत. अनेक पर्यटक, मुळातच हे गाव निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचं गाव आहे आणि म्हणूनच अनेक पर्यटक इथं येतात आणि ह्या म्हणजे किंवा निसर्गाचा आस्वाद, स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेतच अनेक पर्यटक येथील पुस्तकांचा देखील आस्वाद घेतात. आणि म्हणून आपणही कधी जर पर्यटनाला महाबळेश्वरला जर गेलात ना, तर भिलार गावाला म्हणजेच पुस्तकाच्या गावाला अवश्य भेट द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या पर्यटन आणि इतिहास हे या प्रकरणामध्ये आपण पर्यटनाची परंपरा ही कशी आहे यामध्ये विचार केला. मग यामध्ये काही भारतातील पर्यटक जे काही पुरातत्व काळातील असतील किंवा जे काही युरोपियन अनेक जे काही पर्यटक असतील की ज्यांनी कशा पद्धतीनं प्रवास केला याचा आपण विचार केला. त्याबरोबर काही पर्यटनाचे प्रकार आपण बघितले. त्यानंतर आपण पर्यटनाचा जो विकास आहे हा विकास कशा पद्धतीनं केला जातो याविषयी आपण विचार केला. जे काही ऐतिहासिक स्थळं हे आपल्याला लाभलेली आहेत त्याचं जतन आणि संवर्धन करणं ही सगळ्यात महत्त्वाची आपली जबाबदारी आहे, नव्हे ते आपलं परमकर्तव्य आहे, याही विषयी आपण विचार केला. आणि शेवटी आपण पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी या कशा आहेत याचाही आपण विचार केला. म्हणजेच काय तर या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला उपजीविकेसाठी किंवा जे काही व्यवसाय आहेत हे कशा पद्धतीनं निर्माण होतात याचाही आपण विचार केला. आणि अशा रीतीनं हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आज आपल्या इथं संपलेलं आहे. आता यानंतर तुम्हाला एवढंच सांगणं आहे की ज्यावेळेला ह्या ऑडिओ तुम्ही उद्या ऐकाल आणि त्यावेळेला मात्र नक्की एकदा हे जे प्रकरण आहे पर्यटन आणि इतिहास हे 8वं प्रकरण हे अगदी बारकाईनं आणि मन लावून पुस्तकात एकदा वाचा. त्यानंतर तुम्हाला तो स्वाध्याय लिहायचा आहे. या स्वाध्यायामध्ये तुम्हाला प्रश्न पहिला, या प्रश्न पहिल्यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा विचारल्यात, त्यातलाच ब आहे, चुकीची जोडी दुरुस्त करून तुम्हाला लिहायची. प्रश्न दुसरा आहे ज्यामध्ये सकारण विधानं स्पष्ट करा, हे तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न तिसरा टिपा लिहा. या टिपा लिहामध्ये तुम्हाला एकूण 3 टिपा दिल्यात, तेही तुम्ही लिहून काढायच्यात. प्रश्न चौथा आहे एक 25 ते 30 शब्दात उत्तरे द्या. यामध्ये तुम्हाला एकूण 3 प्रश्नांची उत्तरं लिहायच्यात. आणि प्रश्न 5वा यामध्ये एक संकल्पनाचित्र आहे, हे संकल्पनाचित्र तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न 6वा की काही सविस्तर उत्तरं द्या. यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या तुमच्या इतिहासाच्या वहीमध्ये लिहून काढायच्यात. आणि म्हणून अगदी आठवणीनं ज्या वेळेला हे पुस्तकातील हा जो काय प्रकरण आहे हे सगळं प्रकरण व्यवस्थित वाचा, हे पाठ व्यवस्थित वाचा आणि त्याखाली विचारलेले जे काही प्रश्न आहेत हे प्रश्नांची उत्तरं तुमच्या इतिहासाच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा. पुन्हा एकदा आपण पुढच्या आठवड्यामध्ये इतिहासातील दुसरं प्रकरण घेऊन आपली भेट होईल. तोपर्यंत धन्यवाद.